ओम गं गणपतये नमः। मस्तकी मुकुट अंगी सोन्याचा शेला, हस्तकी खडग घेऊनी मारिसी मणिमल्ला, कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला, बैसोनिया रक्षसी दक्षिणचा किल्ला। श्री आदिशक्ती तुळजा भवानी आज या साई हेरिटेजमध्ये जे काही जमलेले शिवभक्त आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करतो। आजचा हा जो व्याख्यानाचा विषय आहे तो जनरली सगळ्यांना माहिती आहे की शिवचरित्रावर व्याख्यान म्हटल्यावर त्याच त्या गोष्टी येणार। मग अफजल खानाचं कोथळा काढला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, सुरतेवर स्वारी केली, आग्र्याच्या वेढ्यातून महाराज निष्ठून आले, तानाजीरावांचं सगळं बलिदान झालं आणि नंतर काय ते स्वराज्याची निर्मिती झाली किंवा महाराजांना राज्याभिषेक झाला। ह्या एक ओझरत्या हायलाइट्स आहेत 2-3 पॉईंट्समध्ये, 4 पॉईंट्समध्ये। मला नेहमी मी माझ्या व्याख्यानामध्ये सांगत असतो, कम्फर्टेबल व्हा सगळ्यांनी, असं काही ताण येणारी गोष्ट नाही। मी 7:30ला माझा विषय सुरू करतो, जास्तीत जास्त अर्धा पाऊण तासात माझा विषय आटपेल आहे। मी माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये एक पथ्य पाळतो, मी कधीच सालावळी सांगत नाही ना, मी अपेक्षा ठेवत की कोणाला सालावळी माहीत असल्या पाहिजे। माझा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे। मी जो काही थोडाफार गजाननाच्या कृपेने जी काही मला थोडीफार बुद्धी आली आणि मी जे काही थोडाफार इतिहासाचा अभ्यास केला त्यातून मला एक गोष्ट नक्की कळाली की इतिहासाचा उपयोग MPSC साठी नाही आहे। आम्हाला माझं शिक्षण इंग्रजी मीडियममध्ये झालं 12वी पर्यंत, तर आम्हाला ते क्रोनॉलॉजिकल ऑर्डर्स जुळवायला लागायच्या, ते अशा सालावळी लिहून असायच्या आणि घटना लिहून असायच्या आणि मग ते तसे ॲरोज एकमेकाला जुळवायला लागायचे। पुढे पुढे जसं बघितलं तर इतिहासाचा जेव्हा आपण एखादा उल्लेख करतो किंवा इतिहासाबद्दल जेव्हा बोलतो तर बऱ्याच लोकांचा हा आग्रह असतो की अमुक साली काय झालं, तमुक साली काय झालं। शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला, आता कोणी म्हणतं तारखेला झाला, तिथीला झाला, मला ह्या गोष्टी महत्त्वाच्याच नाही आहे। मी तर हेही म्हणतो की तारीख पण विसरले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही। टेक्निकली त्या तारखांचा आज आपल्याला उपयोग काय आहे खरं खरं सांगा। ज्या तारखांवर आपण वाद घालतो किंवा इतिहास तज्ज्ञ ज्याच्यावर माथापच्ची करतात, ठीक आहे, ते त्यांच्या लेवलला किंवा त्यांचा जो अभ्यास आहे त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असेल। एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला खरंच त्या सालाचं काही महत्त्व आहे का किंवा उपयोग, महत्त्व सोडा, उपयोग आहे का, महत्त्व पुढे आहे, तर साल आणि तारखा यांचा तसा आपल्याला उपयोग नाही आहे। इतिहासातून जे शिकायचंय ते इसवी सन किंवा साल किंवा तारखा या शिकायच्याच नाही आहेत। इतिहासातून शिकायची आहे प्रेरणा। प्रेरणा कशाला म्हणते तुम्हाला एक सांगतो, मी 2 उदाहरणं सांगतो। आता शिवाजी महाराजांच्याच उदाहरणावरून सुरुवात करणार होतो, पण जरा उदाहरण वेगळं देऊन बघतो। आता मी गजाननाच्या दर्शनाला वर गेलो, दर्शन घेतलं एक, ते दर्शन करता असताना मला एक गोष्ट स्ट्राईक झाली, कदाचित त्या मुद्द्यापासूनच आजचं व्याख्यान सुरू करावं अशी गजाननाची इच्छा असेल कदाचित, कारण माझा पिंड धार्मिक आहे, माझा या गोष्टींवर विश्वास आहे। देव, धर्म, तत्वज्ञान, अध्यात्म याच्यावर माझा विश्वास आहे, त्याचा मला अभिमान आहे। एखादा कम्युनिस्ट असेल, एखादा डाव्या विचारसरणीचा असेल, एखादा निरीश्वरवादी असेल, एखादा नास्तिक असेल, तो त्याचा वैयक्तिक जो काही विचार असेल, प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे, आपल्यालाही आहे। ते एक धार्मिक व्यक्ती म्हणून मला या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे की काही गोष्टी आपल्याला देव सुचवतो त्या विशिष्ट जागेवर किंवा त्या विशिष्ट कारणासाठी। तर मी जेव्हा दर्शन घेत होतो तर मला एक गोष्ट सुचली की गजाननाचं दर्शन घेतलं, बाजूला अब्दुल कलामांचा मला फोटो दिसला। ही गोष्ट आजपर्यंत मी कुठल्याच मंडळात नाही पाहिली, कुठेच नाही। अब्दुल कलामांचे आपल्या देशावर जे उपकार आहेत ते हयात जरी असते ना, त्यांचे आपण पाय धुवून तीर्थ पिलो असतो तरी त्यांचे उपकार फिटले नसते। हे डॉक्टर APJ अब्दुल कलामांचे आपल्या देशावर असलेले उपकार आहेत। माझं लक्ष त्या फोटोवर गेलं, गजाननाकडे लक्ष गेलं आणि मग एकदम आठवलं की सार्वजनिक गणेश उत्सव ज्यांनी सुरू केला ते लोकमान्य टिळक
आपण खरंच आज त्यांना तितकं महत्व देतो का हो? आपण जेव्हा मीडियामध्ये हे सगळं बघतो, सोशल मीडियाला बघतो, टीव्हीवर बघतो, तर इथून काही वर्षांआधी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष आधी लोकमान्यांबद्दल जे लोक आदराने बोलायचे, सगळे लोक आज बोलताना दिसत नाहीत. आपल्या महाराष्ट्राला एक प्रॉब्लेम झालेला आहे. मी महाराष्ट्राबद्दल बोलतो कारण मला हे महाराष्ट्रात जास्त दिसतं, इतर राज्यांमध्येही असेलही आहे. पण महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आपल्याकडे आपण महापुरुषाची जात पहिले शोधतो आणि मग तो काय बोलला ते बघतो. आपल्याकडे महापुरुषाची जात पहिले पाहिले जाते आणि नंतर मग तो काय बोलला ते आपल्या हिशोबाने जे जे पटते किंवा जे पचू शकते तेवढं घेतो, बाकी सोडून देतो. असं नाही जमत ना. तुम्हाला जर वाघ घरात आणायचं असेल तर वाघाला त्याच्या नखांसकट आणि दातांसकटच घरी येईल ना तो. नाही, तुम्हाला वाघ दिसायला एकदम रॉयल आणि सगळं मस्त वाटतो, पण त्याने त्याच्या नखाने किंवा दाताने जी इजा होणार ती इजा नकोय बाबा, तर मग तसं नाही होत ना. वाघ जर पाळायचा तर वाघ त्याच्या दाता आणि नखांसकटच पाळावं लागेल, तर पाळू नका. महापुरुषांना जेव्हा आपण फॉलो करतो तेव्हा त्या महापुरुषांना त्यांच्या सर्व विचारांसकट फॉलो करायचं असतं, ते तुम्हाला पटो वगैरे न पटो. आणि त्याही पुढे मी जाऊन म्हणतो की महापुरुषांना मुळात जातच नसते. एखादा व्यक्ती जेव्हा समाज उपयोगी कार्य करतो, समाजासाठी काहीतरी चांगलं करतो, तेव्हा त्याला जात उरत नाही, ते कोणी का असेना. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे, सामाजिक कार्यकर्त्यांची भूमी आहे की ज्यांनी या देशाला, या समाजाला काहीतरी दिशा दिली हो. तुम्ही विचार करा ना. महाराष्ट्रामध्ये सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, वाकाटक, सेंद्रट, कलचुरी, आभीर, यादव, ह्या सगळ्या जे साम्राज्य महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, त्यांच्या नंतरही तुम्ही एक विचार करा ना, देशामध्ये कुठल्या राज्याला राष्ट्र म्हटलेलं आहे? कुठल्याच राज्याला म्हणत नाही, ते केवळ महाराष्ट्रालाच म्हटलंय. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राने या देशाला नव्हे, या जगाला काय नाही दिलं? सामाजिक समतेचं एक मोठं उदाहरण घालून दिलं. महाराष्ट्राने काय नाही केलं? सामाजिक क्रांती केली, धार्मिक क्रांती केली, सगळ्या बाबतीत महाराष्ट्राने पुढाकार घेतलाय, सगळ्याच विषयात. मग सामाजिक सुधारणा असो, धर्मामध्ये सुधारणा असो, धार्मिक क्रांती असो, किंवा देशाच्या वर आलेलं परकीय संकट परतून लावायचं असो, या सगळ्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर राहिलाय पहिलेपासून. मी तुम्हाला तेच सांगितलं की मला लोकमान्य टिळकांची आठवण झाली की लोकमान्य टिळकांनी हा जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो कशासाठी सुरू केलेला आहे? त्या काळात जेव्हा इंग्रजांचं राज्य भारतावर होतं त्यावेळेला लोकांना एकत्र येता येत नव्हतं. काहीतरी निमित्त पाहिजे असतं, लोकांना काहीतरी निमित्त लागायचं. किंवा आता एकत्र कशा निमित्त यायचं? जसं पूर्वीच्या काळात जेव्हा बादशाही अंमल भारतावर होता तेव्हा आपल्या संतांनी वारी सुरू केली, आषाढीची वारी, कार्तिकीची वारी, की वारीच्या निमित्ताने का होईना हे सगळे लोक एकत्र येतील. तुम्हाला काय वाटतं, वारीच्या मागे फक्त धार्मिकच कारण आहे का किंवा आध्यात्मिकच कारण आहे का? नाही, सामाजिक पण कारण आहे. वारी हा जो आपल्या संतांनी घातलेली पद्धत आहे त्याचा जरा सूक्ष्म विचार करा, त्याच्यामध्ये किती गोष्टी कव्हर केल्या आहेत. एक तर पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी त्या विशिष्ट दिवसाला पंढरपुरात यायचं, एकत्र यायचं. त्याच्या आधी महिनाभरापासून ते लोक चालत यायचे, गावोगावच्या लोकांना भेटायचे, विचारांचं आदान प्रदान व्हायचं, म्हणजे लोक एकत्र यायचे. दुसरी गोष्ट की जेव्हा ते एकमेकांना भेटायचे तर एकमेकांच्या पाया लागायचे जात न बघता. ही सामाजिक विषमता दूर करण्याचं केवढं मोठं कार्य आहे की एका विठ्ठलाच्या नावावर आणि एका ध्वजाखाली सामाजिक विषमता दूर करण्याचं कार्य आपल्या संतांनी केलं. मग ती दूर होऊन ज्या विठ्ठलासाठी एकत्र यायचंय त्या ठिकाणी चिंतन व्हायचं की आपल्या देशावर हा जो अंमल सुरू आहे त्याला दूर कसं करायचं. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो तेव्हा एक सूक्ष्म विचार त्यातून निघतो की महाराष्ट्र हा नेहमी प्रत्येक वेळी अग्रेसर राहिलाय, प्रत्येक कार्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर कदाचित आपण आज मुसलमान राहिलो असं ही गोष्ट सांगायला मला लाज नाही वाटत, कारण ती फॅक्ट आहे. पण त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी जसं धार्मिक क्रांती केली तसं सामाजिक क्रांतीही केली.
महाराजांच्या काळात ज्या डच रेकॉर्ड्स किंवा इंग्लिश रेकॉर्ड्स आहे किंवा परक्यांनी जे रेकॉर्ड्स आज आपल्याकडे पुण्याला भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये जे अवेलेबल आहेत त्यानुसार जर आपण अभ्यास केला तर हे सांगता येईल की महाराजांच्या काळात जाती व्यवस्था होती, पण महाराजांच्या एकंदरीत राज्यामध्ये ती नसल्यातच होती. सैनिकाला सरदाराला जात बघून एंट्री नव्हती. आपल्याकडे जे काही विद्वान लोक समाजामध्ये आहेत ते सांगतात की महाराजांच्या सैन्यामध्ये इतके टक्के मुस्लिम होते, कोणीमध्ये तितके टक्के मुस्लिम होते. माझं असं म्हणणं की त्यावेळेला आधार कार्ड होते का, ही मोजदाद कशी झाली, आणि का तुम्हाला विशिष्ट एक समुदायाबद्दल सांगावं असं वाटते. तुम्ही हे नाही सांगितलं की हिंदू किती होते, शीख किती होते, जैन किती होते. नायजेरियन लोक होते महाराजांच्या सैन्यामध्ये, माहिती आहे आपल्याला. महाराज जेव्हा मिर्झा राजा जयसिंगला भेटायला गेले तिथे निकोलाय मनुची नावाचा इटलीचा एक व्यक्ती होता जो मिर्झा राजाच्या एक तोफखान्याचा प्रमुख होता किंवा एक विशिष्ट मोठा अधिकारी होता मोठ्या हुद्द्यावर. पुरंदरचा तह झाला तेव्हा महाराज त्याच्याशी भेटले आणि महाराजांनी त्याच्याकडून युरोपाची माहिती घेतली की युरोपात काय व्यवस्था आहे, युरोपमध्ये कशा प्रकारे राज्य व्यवस्था चालते, तिथले लोक कसे आहेत, तिथले राज्य कोणते कोणते आहे, तिथलं तापमान वातावरण कसं आहे, याची माहिती मनुचीकडनं घेतली. त्याने लिहून ठेवलं आणि महाराज त्याला रिप्लायमध्ये सांगतायत. म्हणजे थोडक्यात महाराज त्याला काय म्हणाले की माझ्या सुद्धा सैन्यात अनेक युरोपियन लोक आहेत. मग ह्या विषयावर कोणी चर्चा नाही करत की आज ज्या गोऱ्या कातडीचा आपल्याला अप्रूप वाटते, आजही जर आपल्या रस्त्याने कोणी 4-5 गोरे गेले तर आपण आपल्या हातातलं काम टाकून त्यांना बघायला जाऊ फक्त की अरे गोरे आपल्या कॉलनीत कसे काय का, तोही माणूसच आहे ना. मला हे म्हणायचं आहे की महाराजांच्या बद्दल बोलताना किंवा ज्या कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी आहेत त्याच्यावरच आपण लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट तर हे जे आपण इतिहासाला अमुक साली काय झालं त्या तारखेला काय झालं हे पहिले सोडून द्या. इतिहासाचा उपयोग हा प्रेरणा घेण्यासाठी आहे बस. आणि दुसरं, ऐतिहासिक पात्र असो किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल जेव्हा तो थोर पुरुष होतो तेव्हा त्या थोर पुरुषाला जात उरत नाही. हे माझ्या आतापर्यंतच्या अर्ध्या घंट्यातल्या जे काही मी बोललो त्यातले हे सार आहे की इतिहास हा फक्त प्रेरणा घेण्यासाठी असतो, की इतिहासातून शिकायचं असते की भविष्यात त्या चुका होऊ नये, एवढाच फक्त इतिहासाचा उपयोग आहे. महाराजांनी अफजल खानाला वाघनखीने फाडलं की चाकूने फाडलं की कोणी म्हणतं तलवारीने फाडलं ते उपयोगाचंच नाही, पण अफजल खानाला फाडलं हे महत्वाचं आहे. आणि ते का फाडलं ते जर समजून घेतलं तर आपल्याला भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळतो. आणि ते करताना कुठल्याही जेव्हा आपण व्यक्तीबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा तो व्यक्ती जर समाजासाठी एक आदर्श कार्य करतोय तर त्या व्यक्तीकडे बघावं, जातीकडे नव्हे. आता महाराजांबद्दल जर सांगायचं, आजचा विषय जो शिवाजी महाराजांचा आपल्याला बोलायचं, मी ॲक्च्युली योग वाशिष्ठामधले एक छान ज्ञानेश्वर माऊलींच्या काही 4 पंक्ती सांगणार होतो, पण विषय जरा पुढच्या दिशेला चालला गेला. मला तो मोह आवरत नाही खरं असं. म्हणजे आपली जी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेचं सौंदर्य हे ज्ञानेश्वर माऊलींनी कशा प्रकारे सांगितलं ते तुम्हाला 2 ओळी सांगतो मी. माऊली म्हणतात, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, परिमला माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजरी मराठी असे. पखियांमध्ये मयूर, वृक्षांमध्ये कल्पतरू, तैसी भाषिया माझी मानथोरू मराठीयेचा. हरळान माझी रत्नकिळा, रत्नकिळा नावाचे गवत असते, हरळान माझी रत्नकिळा की रत्नांमध्ये हिरा निळा, तैसी भाषांमध्ये चोखळा मराठीयेचा. हे मराठी भाषेचं कौतुक माऊलींनी करून ठेवलं आजपासून 1000 वर्ष आधी. ही मराठी भाषेची आणि मराठी संस्कृतीचं एक मोठेपण आहे की आपण कोणालाही आपलंसं करून घेतो, सहज करून घेतो. पण आपला ड्रॉबॅक असा आहे की आपण इतिहासातून काही शिकत नाही. इतिहासातून काही शिकत नाही ही चूक, म्हणजे ही जी वृत्ती आहे ही आपण ह्या चुका सारख्या सारख्या केलेल्या दिसेल. इतिहासाबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या चुका आपण सारख्या सारख्या केल्यात. या चुका फक्त शिवाजी महाराजांच्या काळात आपण टाळल्यात. आपल्या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्या लोकांना प्रत्येक वेळी एक लीडर लागतो की कोणीतरी येईल, तो आम्हाला पुढे नेईल, की तो काहीतरी करेल, मग आम्ही त्याच्या मागे उभे राहू. पण विचार करा, कुठलीही परिस्थिती, महाराजांच्या काळातली परिस्थिती वेगळी होती, आजच्या काळातली परिस्थिती वेगळी आहे. महाराजांच्या काळातले चॅलेंजेस वेगळे होते, आजच्या काळातले चॅलेंजेस पूर्ण वेगळे आहेत. मला हे म्हणायचं आहे की
कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपण इतिहासातल्या गोष्टींमधून शिकून त्याच्यामध्ये तसं रिॲक्ट करतो का? एक उदाहरण सांगतो. 1194 साली महाराष्ट्रामध्ये जे शेवटचं हिंदू राज्य होतं यादवांचं, रामदेवराव यादवाचं, तोपर्यंत म्हणजे 1194 पर्यंत महाराष्ट्राने तरी इस्लामिक आक्रमण काय असते पाहिलंच नव्हतं. ते इस्लामिक होतंच आक्रमण. आज अनेक लोक अनेक पद्धतीने त्याच्यावर कसलीही मखलाशी करू द्या की ते राजकीय नव्हतं किंवा राजकीय होतं, धार्मिक नव्हतं, अमुक अमुक सगळ्या गोष्टी का असेना, पण ऐतिहासिक दस्तऐवजांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ते लक्षात येतं की ते जिहादसाठीच होतं. ते केलंच त्यासाठी होतं. मला सांगा, भारत हा संपन्न देश होता. भारताने कधीही भारताची खैबर खिंड ओलांडून परक्या त्या इराणमध्ये म्हणा किंवा इराक म्हणा किंवा अफगाणिस्तान म्हणा तिकडे नाही स्वारी केली. उलट अफगाणिस्तानपर्यंत हा आपलाच प्रांत होता, तो कधीतरी तुटला, आपण परत घेतला सुद्धा नाही. म्हणजे इसवी सन 600 काहीतरी मध्ये म्हणजे 7व्या शतकात समजा जेव्हा राजा दाहिरवर आक्रमण झालं अफगाणिस्तानमधून, त्या वेळेपर्यंत भारतीयांची ही मानसिकताच नव्हती की बाबा भारताबाहेर काहीतरी डोकावून बघावं किंवा आपली गुप्तचर यंत्रणा असावी, की भारताबाहेर एक रानटी शक्ती टोळक्या घेऊन घोळा घालताय आणि याचा उद्या ही धाड आपल्या देशावरही येऊ शकते. पण आपण विचार नाही केला, आपण इतिहासातून शिकलोच नाही. चाणक्यांच्या काळात जेव्हा अलेक्झांडरचं आक्रमण झालं त्यावेळेला जे काही अलेक्झांडरच्या फौजेतले लोक भारतामध्ये आले होते ते लोक त्यांची ओळख टिकवून नाही ठेवू शकले, ते आपल्या संस्कृतीमध्ये एकरूप झाले. ही चाणक्यांची बुद्धी होती. त्यानंतर शक, कुषाण, हुन सगळे आले, पण त्यांचा उद्देश हा राजकीय होता की भारतातली संपत्ती लुटून न्यावी किंवा भारतावर राज्य करावं. त्या वेळेला आपण ते परतवून लावलं, पण तिथून पुढे आपण जे ढिम्म बसलो त्याचे परिणाम राजा दाहिराने भोगले. राजा दाहिरानेही त्याला त्या परकीय आक्रमण कसं बसं थोपवलं. तिथून पुढे 200-300 वर्ष आपण शांतच. मला हे म्हणायचं की आपण चुकातून शिकत नाही. इतिहासाचा अभ्यास हा चुका टाळण्यासाठी केला जातो आणि तो त्यासाठीच करावा, असं माझं तरी ठाम मत आहे. नाही ते साल लक्षात राहिले काही प्रॉब्लेम नाही, पण इतिहासातून शिकलो पाहिजे की आज जेव्हा आपण एखाद्या चॅलेंजला फेस करतोय त्यावेळेला ती ऐतिहासिक गोष्ट आठवली पाहिजे की हां आता ठीक आहे, आता या प्रसंगामध्ये असं रिॲक्ट व्हायला पाहिजे. महाभारतापासून आपण हे शिकू शकतो, रामायणापासून हे शिकू शकतो, आणि अगदीच ते काहीच नाही आठवतं शिवचरित्र तर आठवू शकते कारण ते अगदी अलीकडच्या काळातलं आहे. मग 300 वर्ष जेव्हा भारतावर कुठल्याही स्वाऱ्या झाल्या नाही तेव्हा साधारण 11व्या शतकामध्ये जेव्हा दिल्लीमध्ये पृथ्वीराज चव्हाण राज्य करत होता त्याला लाज वाटायला पाहिजे होती की 17 वेळा तू शत्रूला माफ का करतोय. क्षमा करावी, पण कुणावर करावी. क्षमा ही माणसावर केली जाते, राक्षसावर नाही. क्षमेचा ज्याला अर्थच कळत नाही त्याच्यावर जर तुम्ही क्षमा कराल तर ते तुमच्यावर उलटणारच आहे. हे सांगायला कोणी ज्योतिष्यकार नाही लागत ना. मग आपण इतिहासातून शिकलो का? पृथ्वीराज चव्हाणावर जेव्हा आक्रमण झालं त्याच्या जवळजवळ 400 वर्ष आधी भारताने इस्लामिक आक्रमण पाहिलं होतं. राजा दाहिराची काय अवस्था झाली हेही पाहिलं होतं, पण शिकलो नाही. आपण इतिहासातून शिकलो नाही. बरं, दुसरी गोष्ट, पृथ्वीराज चव्हाण पडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणाचं दिल्लीतलं साम्राज्य खतम झाल्यानंतर दक्षिणेतल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या राजांनी काही शिकलं का? महाराष्ट्रातलं यादव घराणं हे तेलंगणच्या राज्याला म्हणजे तेलंगणमध्ये जो राजा होता, तेलंगणाला आजच्या तेलंगणाला, आणि गुजरातमध्ये जो राजा होता त्याला हिणवायचा की तू माझा मांडलिक आहे म्हणून. यादव साम्राज्य इतकं वैभव संपन्न, इतकं मोठं होतं, जे आज आपण दौलताबाद म्हणतो त्याचं मूळ नाव देवगिरी. तिथला राजा या 2 राज्यांना हिणवायचा की तुम्ही माझे मांडलिक आहात. पण त्यांनी कधी विचार केला का की आपल्यापासून बरोबर 1500 किलोमीटर दूर असलेल्या भारताची तशी पाहिली तर इंद्रप्रस्थ, पांडवांचं साम्राज्य, राजधानी इंद्रप्रस्थ ज्याला आपण दिल्ली म्हणतो, तिथे भारताबाहेरून अख्खीची अख्खी एक टोळी आली आहे जी भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारतीय लोक यांचा द्वेष करते. महाराष्ट्र शिकला नाही. महाराष्ट्र आपल्या त्याच याच्यात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करा. अरे हो, स्वागत करायचं, पण कोणाचं करायचं? स्वागत माणसाचं केलं जातं, राक्षसांचं नाही. जेव्हा आपल्या महाराष्ट्रातल्या मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर असलेल्या अचलपुरावर म्हणजे त्यावेळेचे एलिचपूर 8000 पठाणांनी आक्रमण केलं, त्यावेळेला औरंगाबाद म्हणजेच त्या संभाजीनगरच्या पुढे देवगिरीवर असलेल्या रामचंद्र यादवाला पत्ताच लागला नाही की अचलपुरापासून 500 किलोमीटर त्या देवगिरीपर्यंत फौज आली कशी आत.
खिलजी जेव्हा महाराष्ट्रावर चालून आला तेव्हा त्याच्याकडे फक्त 8,000 फौज होती. हे ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये नमूद केलंय. पहिली धाड पडली आपल्याच विदर्भावर, अचलपुरावर. किती लोकांना माहिती आहे? नसेलही माहिती. हा ठीक आहे. किती लोकांना माहिती आहे? मला हे नाही, मी हिणवत नाही आहे, पण मला एक सांगा, हे आपण शिकलो का कधी? की आपण तर शांतिप्रिय होतो ना, आपण ना कधी कोणाच्या राज्यावर, उलट आपला इथला महाराष्ट्रातला राजा इतर राज्यांना खिजवायचा की तुम्ही माझी मांडली का आहात. पण यांनी कधी एकत्र बसून विचार केला का की भारतावर जे संकट आलंय त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? काहीच नाही. आता मी बरोबर महाराजांच्या काळातलं उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्ही थोडंसं व्याख्यान लक्षपूर्वक ऐकलं की तुम्हाला ती क्रोनॉलॉजी बरोबर समजेल. मी ज्या पॉइंटला येऊन थांबलोय की महाराष्ट्रावर झालेलं पहिलं आक्रमण 1294 सालचं खिलजीचं, की आपण गाफील होतो. यादवांचं साम्राज्य इकडे अचलपूर पासून सुरू व्हायचं तर तिकडे कोकणापर्यंत जायचं, खाली कर्नाटकाला बरोबर टेकलं होतं, इकडे तेलंगणापर्यंत. मला हे सांगायचं, एवढ्या मोठ्या साम्राज्य जो काही 500-700 वर्षापासून ऐश्वर्य भोगत आहे, त्या साम्राज्यामध्ये गुप्तहेरच नाही. तुमचे हेर कुठे गेले होते? बरं, अचलपूर ते अमरावती आपण असं समजू की एक साधारण 60 किलोमीटर अंतर असेल. अमरावती ते तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी औरंगाबाद म्हणतोय, तर ते एक साधारणतः 350 किलोमीटर ते पकडा, म्हणजे साधारणतः 410-420 किलोमीटर. आणि तिथून पुढे एक साधारण 30-40 किलोमीटर आपण असं म्हणजे राऊंड रफली 500 किलोमीटर. एक परकीय टोळधाड तुमच्या राज्यात 500 किलोमीटर आत पोटात घुसून देवगिरीला थडकेपर्यंत तुमचे गुप्तचर गेले कुठे होते? इतिहासातून आपण काय शिकलो? काहीच नाही. बरं, ही गोष्ट मी सांगत आहे 1293-94 सालातली. त्या काळात आपल्याकडे काही सिद्ध योगी पण होते की जे टेलिपॅथीने बोलायचे. शक्तिमान पाहिलं असेल ना प्रत्येकाने, की 2 व्यक्ती एका ठिकाणी ध्यानस्थ बसून एकमेकाला कॉन्टॅक्ट करू शकतात. ही विद्या महाराष्ट्राला नव्हे, भारताला अवगत होती. मग आपल्या साधू संतांनी त्याचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी केला का? नाही केला. एका जरी या संपूर्ण पट्ट्यामध्ये कोणीतरी सिद्ध पुरुष असेल ना, ज्यांना ते संकट दिसलं असेल, त्यांनी ते मेसेज कन्वे का नाही केला? कारण आपल्याकडचे जे साधू पुरुष किंवा संत पुरुष होते त्यांना केवळ त्या मोक्षापर्यंत पोहोचायची म्हणजे वाट होती फक्त, बस. हे शरीर कधी सोडतो आणि कधी मोक्षाला जातो. अरे पण समाज जर बरा राहिला, समाजाचं जर स्वास्थ्य चांगलं राहिलं तर अनेक लोक साधना करू शकेल. तू एकटा मोक्षाला जाऊन उपयोग होणार नाही, पण तू गेल्यानंतर हे जे टोळधाड आज महाराष्ट्रामध्ये येणार आहे यांच्यामुळे अनेक साधक तसेच मारले जाणार आहे, विद्यापीठं नष्ट होणार आहेत, ग्रंथ जाळले जाणार आहेत, लोकांचं नुकसान होणार आहे. तुमच्या एका घेतलेल्या शांततेमुळे अनेकांचं नुकसान होणार आहे. हा विचार किती सिद्ध पुरुषांना कळला? नाही कळला. हा विचार कळायला 1630-1640 साल उगवायला लागलं, जेव्हा समर्थ रामदास स्वामी नावाचा एक रॅशनल विचार करणारा माणूस जन्माला आला. महाराज म्हणजे समर्थ रामदास स्वामी महाराजांपेक्षा बरेच मोठे होते. मी 1630-1640 साले का सांगतोय? कारण त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्रात जेव्हा भारताचं भ्रमण केलं त्यावेळेला त्यांनी अनेक लोकांना उपदेश केलाय. शिखांचे 5वे गुरु होते गुरु हरगोविंद सिंग, त्यांना सुद्धा समर्थांनी उपदेश केलाय की आध्यात्मिक पुरुषाने, सिद्ध पुरुषाने किंवा ज्याला आपण साधू किंवा संत म्हणतो अशा माणसाने नुसती जपमाळ हातात घेऊन उपयोग नाही, त्याच्या खुपडीमध्ये तलवार असली पाहिजे. कारण तू एकटा मोक्षाला जाऊन उपयोग नाही. तू जर ह्या सामाजिक परिस्थितीला बदललं नाहीस तर ह्या सामाजिक परिस्थिती जी खराब होईल त्याच्यामुळे अनेकांचं नुकसान होणार आहे. मग याच्यातून आपण शिकलो कुठे? आता महाराजांचं उदाहरण सांगतो. जुन्या परिस्थितीतून शिकायचं कसं असते, एकी कशी असते बघा. मी तुम्हाला सांगितलं की 1294ला जेव्हा महाराष्ट्रावर आक्रमण झालं तेव्हा दक्षिण भारत हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागला गेला होता, एकमेकाला शत्रूकडे पाहायचे. पण जेव्हा औरंगजेबाची स्वारी होणार होती महाराजांवर, हे महाराज जायच्या 1 वर्ष आधीची गोष्ट आहे, 1 किंवा 2 वर्ष आधीची. महाराजांना जेव्हा अंदाज आला की उत्तरेतून मोगलांचं आक्रमण येणार आहे, त्यावेळेला महाराजांनी दक्षिणेतल्या 3ही पातशाह्यांचे एकत्रीकरण करण्याचे प्रयत्न केले. जे लोक एकमेकांचं तोंडही बघत नव्हते, पंक्तीला बसणं दूरच राहिलं, अशी कुतुबशाही, आदिलशाही आणि मराठशाही या 3 शाह्यांनी एकत्र होऊन उत्तरेतलं आक्रमण परतून लावावं हा विचार महाराजांचा होता. महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं त्यावेळेला की दक्षिणीयांची पातशाही दक्षिणांच्या हातात. का? कारण आज ही टोळधाड उधळून लावण्यासाठी आपण एकत्र राहूया, उद्या आपल्यातले मतभेद आपसी ते आपण नंतर बघू. याला म्हणते इतिहासातून शिकणं. महाराजांना तर रामदेवराव यादवाचं उदाहरण माहित होतं ना,
की रामदेवराव यादवांनी जर तेलंगणच्या, गुजरातच्या, खाली कर्नाटकातले जे काही छोटे छोटे राजे असतील त्यांना जर एकत्र केलं असतं तर महाराष्ट्रावर तर संकट आलं नसतं. ही 8,000 फौजेचा खुर्द उडाला असता. पण कदाचित हेच लोक उद्या उत्तरेत जाऊन पुन्हा पृथ्वीराज चव्हाणांच्या वारसदारांना बसवून आले असते किंवा स्वतः राज्यावर बसले असते. पण इतिहास इतका क्रूर आहे की इतिहासामध्ये जर तरला अर्थ नाहीये. इतिहासामध्ये तुम्ही जर तर वापरू शकत नाही. पण आपण याच्यातून काय शिकायचं हे मी तुम्हाला सांगितलं की आपल्या आपसातले, आपल्या कुटुंबातले किंवा आपल्या घरातले म्हणा किंवा परिवारातले जिथे कुठे आपण एकापेक्षा अनेक लोक, 3 पेक्षा 4 लोक, 5 लोक जेव्हा एकत्र राहतो तेव्हा आपल्यातले आपसी मतभेद हे महत्वाचे नाही आहे. महत्वाचं आहे मोठं समोरून दिसणारं संकट जे सगळ्यांना चिरडणार आहे. हे याच्यातून आपण शिकलं पाहिजे. चला दुसरी गोष्ट अजून बघूया. जेव्हा यादवांचं साम्राज्य खालचं झालं, रामदेवराव यादव पकडला गेला, त्याचा मुलगा मारला गेला, सगळ्या गोष्टी एक झाल्या. मराठ्यांचं ते एक शेवटचं हिंदू साम्राज्य 1294 साली देवगिरीचं खतम झालं. महाराष्ट्रावरची रानटी जुलमी सत्ता सुरू झाली, त्याला काही अंत नव्हता. मग तिथे त्या 300 वर्षातलं 1294 ते 1600 साल जोपर्यंत शहाजी महाराज किंवा जिजाऊ महासाहेबांचा जन्म नाही झाला तोपर्यंतचा काळ सांगतोय मी. कारण नुसतं शिवाजी महाराजांनी ही परिस्थिती बदलली असं म्हणणं हे चुकीचं ठरेल. महाराजांना ज्यांनी प्रेरणा दिली ते लोक तर जन्माला अजून यायचे होते ना. कसं आहे, शिवाजी महाराजांचा काळ हा असा काळ आहे की त्या काळात सगळे फेवरेबल लोक जन्मलेले आहेत. या भारतावरची परकीय सत्ता उलथवून लावण्यासाठी किंवा या भारतावर आलेलं परत चक्र उलथवून लावण्यासाठी हे सगळे लोक बरोबर एका विशिष्ट काळात जन्माला आले आहेत. आज जे आक्रमणांबद्दल मी तुम्हाला आता सांगतोय किंवा सांगणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार शहाजी महाराजांनी, जिजाऊ महासाहेबांनी पहिले केला. 1294 जेव्हा आपल्यावर परचक्र आलं, इस्लामिक आक्रमण महाराष्ट्रावर झालं, त्याचं स्वरूप कसं होतं तेही सांगतो मी. एक साध्या खेड्यामध्ये राहणारा एक माणूस जो साध्या त्याच्या एक गोठ्यामध्ये काही 2-5 गायी असतील, 2-3 बैल असतील, त्याची शेती आहे, अंगणात तुळस आहे, त्याची आई रोज ते ताकाचे डेरे घुमवत आहेत, लोणी काढतायत, त्याच्यावर काही स्त्रिया काही गाणे म्हणतात, पूजा करतात, सगळ्या गोष्टी एक व्यवस्थित खेड्यातलं वातावरण आहे. अचानकपणे 2-5 हजार लोक घोड्यावरून धाड 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 चालत आले. त्या गावातलं मंदिर तोडलं, त्या गावातली शेती पूर्ण जाळून टाकली, त्या गावातल्या सगळ्या सुंदर स्त्रिया, लहान मुलींपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्या उचलून नेल्या. सुंदर दिसणारी मुलं सुद्धा उचलून नेली. गाई ढोरं कापून टाकली, माणसं मारून टाकले. हे सगळं सैतानांचा नंगा नाच झाल्यानंतर ते लोक पुढच्या गावाला लुटायला चालले गेले. किती सोपं सांगितलं ना मी तुम्हाला 1-2 सेकंदात. हे साधं वाटते का तुम्हाला? जरा विचार करून बघा, त्या परिस्थितीमध्ये आपण उभं राहून बघा की काय अवस्था असेल. एक फक्त इमॅजिन करा की तुमच्या आसपास एक सुखाने नांदणाऱ्या लोकांचं एक अख्खं गाव आहे, जिथे कोणीच कोणाला जातीवरून एकमेकाला दुस्वास करत नाहीये. सगळे लोक एकमेकांचं काम करतायत. ते ज्याला ज्याला जे जे काम नेमलं तो व्यक्ती त्याचं काम करतोय. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये नद्यांचे घाट सुद्धा सोन्याचे होते म्हणे. म्हणजे कसं, तर आपल्या घरातली गृहलक्ष्मी जेव्हा नदीवर भांडे किंवा कपडे धुवायला जायची तर तिच्या हातातलं सोनं जायफळासारखं झिजलं जायचं म्हणे. हे केलेली कल्पना आहे की थोडक्यात काय की लोक इतके समाधानी होते की कोणाच्या घरी चोरी करायची गरज नव्हती, लोक आनंदाने राहायचे. त्या सिच्युएशनला जरा 2 मिनिटं उभं राहून विचार करा बरं, काय परिस्थिती असेल. बरं, ह्या ज्या गावात राहणारे जे गावं हे लोक जाळून टाकायचे असं इतिहासामध्ये नमूद केलेलं आहे, त्या लोकांचा मुळात दोष काय होता? मी जे तुम्हाला उदाहरण सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी उभे राहून बघा त्या खेड्यामध्ये, की तुम्ही त्या खेड्यातल्या एका चौकात उभे आहात, तुमच्या आसपास सगळे आनंदाने लोक राहत आहेत, गुरंढोरं अंगणात बांधून आहेत, पूजा सुरू आहेत, लोक शेतीला जात आहेत, धान्य काढत आहेत, सगळं एकदम आनंदात सुरू आहे. आणि 2-5 हजार लोक धाड 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 चालत आले, पूर्ण शेती जाळून टाकली, मंदिरं तुमचे पाडून टाकले, काही घरं पाडून टाकले, स्त्रिया उचलून घेऊन गेले, माणसं कापून टाकले, गुरंढोरं कापून टाकले. कशासाठी केलं हे एवढ्यासाठी केलं. हे जेव्हा कंटिन्यू सुरू राहिलं, 50 वर्ष, 100 वर्ष, 200, 300 वर्ष जेव्हा हे कंटिन्यू हेच सुरू राहिलं, तेव्हा इथल्या बुद्धिजीवी लोकांना लक्षात आलं की मुळात हा प्रॉब्लेम कुठे आहे.
हा प्रॉब्लेम होता तुमच्या आणि त्यांच्या संस्कृतीमधला. एक साधा विचार करा ना, आज पाकिस्तान हा वेगळा देश म्हणून त्यांनी मागितला होता. खरोखर तिथे सगळे 100% तिथले लोक, म्हणजे काही अल्पसंख्याक जर 2-4% सोडले तर त्यांचेच लोक राहतात. त्यांच्याच इस्लामी किंवा शरिया कायद्यानुसार तो देश चालतोय, पण तरी शांतता आहे का? नाहीये. मग 300 वर्ष महाराष्ट्रामध्ये काय सुरू असेल? काय भयानक परिस्थिती असेल. अशा परिस्थितीमध्ये लोक जगत कसे असेल तुम्ही विचार करा. महाराष्ट्रामध्ये जी संतांची मांदियाळी आली होती, ज्ञानेश्वर माऊलींपासून तर ते सगळे, नामदेव महाराजांपासून सगळे, चोखा महाराजांपर्यंत सगळे, हे सगळे संत म्हणजे हे पटापटा निघून गेले. फक्त 3 जणांच्या नशिबावर हे भोग भोगायचे आले, ते म्हणजे नामदेव महाराज, जनाबाई आणि चोखामेळा. चोखामेळा नावाचे एवढे मोठे वैष्णव की जे एवढे मोठे संत आहेत चोखा महार, त्यांना डोक्यावर दगड व्हायसाठी या सुलतानांनी लावलं होतं. डोक्यावर दगड वाहत असताना ती जेव्हा अख्खी भिंत गावची जर परकोटाची भिंत कोसळली, त्या दगडामध्ये ठेचकाळून चोखामार मरून पावले. कोणीही त्यांना वाली नव्हता. प्रश्न विचारणारा माणूस नव्हता की तुम्ही काय एवढ्या मोठ्या चांगल्या माणसाला मारलं, काय आणि त्याचा काय दोष होता, याचा काय दोष होता? हे लोकांना प्रश्न पडत होते, पण लोकांचा प्रश्न मांडणारा नेता नव्हता. आणि हाच प्रश्न 1600 सालामध्ये 5 किंवा 6 वर्षाची असलेली जिजाबाई आणि 8 किंवा 9 वर्षाचे असलेले शहाजी महाराज यांनाही पडत होता. जिजाबाई त्यांच्या वडिलांना लखुजी राजांना आणि शहाजी महाराज त्यांच्या वडील मालोजी राजांना हाच प्रश्न विचारायचे की आपल्याच लोकांवर अन्याय अत्याचार का बरं? आपण केवळ मंदिरात जाऊन हात जोडतो म्हणून आपल्याला मारून टाकायचं, आपल्या मानेवर तलवार ठेवायची, सांगायचं की उद्या जाऊन कलमा पड, जर तू मशिदीमध्ये गेला तुला मारणार नाही. हे ऐतिहासिक पुरावे आहेत. किती पुरावे सांगायचे? काही सत्य बोलायला कोणाचीही भीती नाही. मला पर्सनली काहीही भीती वाटत नाही, कारण जे सत्य आहे ते सत्य आहे. हे प्रश्न त्यांना पडले आणि त्याची उत्तरं त्यांना मिळाली नाही, म्हणून त्यांनी हे ठरवलं की याची उत्तरं शोधायची नाही, ही परिस्थिती बदलून दाखवायची. शहाजी महाराज आणि जिजाबाई हे 2 रसायन जे निर्माण झाले, हे आपल्यावर, समाजावर केलेले भगवंतानी उपकार आहेत. की ह्या दोघांना हा प्रश्न पडला की असं का, ही परिस्थिती का, आमचा दोष काय होता, आमच्यावर जे 300 वर्ष इथले जुलूम सुरू आहेत, असं का? भारतातून जेव्हा लोक जहाजावर बसून स्त्रिया आणि पुरुष विकायला नेले जायचे आखाती देशांमध्ये, तर यांना प्रश्न पडायचा असं का? इथले गुरंढोरं जेव्हा मारले जायचे, कापले जायचे, देवळं सुंदर सुंदर मंदिरं पाडले जायचे, यांना प्रश्न पडायचा असं का? आणि मग जेव्हा हे मोठे झाले तेव्हा यांनी ठरवलं किंवा यांच्या मनात ती गोष्ट पक्की झाली की आता आपल्याला जे अपत्य जन्माला घालायचं आहे ते ह्या काचं उत्तर शोधण्यासाठी आहे. माझं सुद्धा लग्न झालंय, मलाही मुलगा आहे, पण आपण जेव्हा आपल्या पुढच्या वंशाची प्लॅनिंग करतो तेव्हा यासाठी नाही करत की बा याने मोठा होऊन काहीतरी समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे. नाही, आपण आपली वंशाची वेल वाढवण्यासाठी करतो, ते जे की संयुक्तिक आहे, ज्याच्यात काही चुकीचं असण्याचं कारण नाही आहे. पण हे जे 2 व्यक्ती होते, शहाजी महाराज आणि जिजाबाई, यांनी पुढची पिढीच त्यासाठी निर्माण केली की ह्या काचं उत्तर शोधावं म्हणूनच. तुम्ही बघा ना, जेव्हा जिजामाता नवीन लग्न होऊन त्या भोसल्यांकडे आल्या होत्या आणि त्या खंडागळ्यांच्या एका हत्तीवरून भोसले आणि जाधव या कुटुंबामध्ये भांडण लागलं होतं. शहाजी महाराजांचे चुलत मोठे भाऊ संभाजी महाराज आणि जिजामा साहेबांचे सख्खे भाऊ ते समोर रणांगणात पडले होते एकमेकांना मारताना. जिजामातेला काय वाटलं असेल की इतके मोठे 2 घराणे ताकदवर जर एकत्र लढले असते तर बादशाही खतम करून टाकली असती. हे आपसात लढत आहेत आणि म्हणून या गोष्टीची चीड आणि ह्या गोष्टी कंटिन्युअसली सुरू होत्या. आणि वेळेच्या किंवा त्यावेळेची परिस्थिती अशी होती की शहाजी महाराजांना सुद्धा वेगळा निर्णय घेऊ शकत नव्हते. एकदा घेतला पुण्याला वेगळं स्वतंत्र करण्याचा, तर शहाजी महाराजांचा जो सोबत काम करणारा कलिग होता राया राव नावाचा, त्यालाच पाठवून निजामाने त्यालाच पाठवून पुण्याची राख रांगोळी करून टाकली होती. स्वराज्याचा केलेला एकमेव पहिला प्रयत्न फसला. त्यांना जो प्रश्न पडला होता की ही परिस्थिती असं का आणि याचं उत्तर शोधण्यासाठी म्हणून शहाजी महाराजांनी जो स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो फसला होता. आणि आपल्यातले पराक्रमी लोक आपसात झुंजून मरत होते आणि बादशहाची सेवा करत होते.
त्याची चीड येऊनच जिजामातांनी शिवाजी महाराजांना घेऊन वेगळ्या गेल्या की नको, ही परिस्थिती माझ्या मुलाने जन्मता पाहायलाच नको. तुम्हाला काय वाटते हो, त्या आदिलशहाच्या दरबारात जेव्हा शहाजी महाराज मुजरा करत होते, आज आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने लोक रंगवून सांगतात की शहाजी महाराजांना मुळातच इच्छा नव्हती की शिवाजी महाराजांनी मुजरा करावा. शिवाजी महाराजांना बरंच वाटलं की नाही बा शिवाजी महाराजांनी मुजरा नाही केला आदिलशहाला. म्हणजे ती गोष्ट ऐकली ना तुम्ही की शहाजी महाराजांनी मुजरा केला आदिलशहाला आणि शिवाजी महाराजांना सांगितलं की तूही मुजरा कर. महाराज म्हणाले मी मुजरा नाही करणार. ऐकली गोष्ट सगळ्यांनी ऐकली का? हो नाही ऐकली ना. पण खरी गोष्ट अशी आहे की त्यावेळेला शहाजी महाराजांनाही हेच वाटत होतं की शिवाजी महाराजांनी बादशाला पूर्णिसात करावा. हे उदाहरण का दिलं मी, जिजामातेनी शिवाजी महाराजांना घेऊन वेगळं निघाल्या अगदी बालपणी 2-3 वर्षाचे शिवाजी महाराज असताना. त्याचं कारण असं आहे की जिजामातेला हे पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या मानसिकता यांची सावली सुद्धा महाराजांवर पडू द्यायची नव्हती. याचाच अर्थ की शिवाजी महाराजांना एक लीडर म्हणून उभं करायचं होतं. या प्रश्नाचं उत्तर शोधणारा व्हावा हा म्हणून उभं करायचं होतं. काय त्याग असेल तुम्ही विचार करा. आज आपण सगळे त्या वयात आहोत. एक 25-26 वर्षाची असलेली स्त्री तिच्या नवऱ्यापासून परमनंटली वेगळी राहते. का हो? शहाजी महाराज जागीरदार, जिजामातेचंही घराणं मोठं. कितीही आज मला एक सांगा, समाजामध्ये चांगला बदल व्हावा असा विचार सगळ्यांनाच येतो. त्याही काळात लोकांना येत असेल ना. पण त्या सगळ्या विचारासाठी, सामाजिक बदलासाठी मी पुढाकार घेईल आणि मी स्वतःचं ऐश्वर हे मी म्हणजे त्याचं बलिदान करून मी समाजासाठी काहीतरी करेल. हा पुढाकार घेणारे कोण लोक असतात, किती असतात? एक तरुण स्त्री तिच्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन नवऱ्यापासून कायमची वेगळी राहते. इतकं मोठं बलिदान कोणासाठी आहे? तुमच्या आमच्यासाठी आहे, या समाजासाठी आहे. या समाजाची आलेली, हे समाजावर आलेलं परकीयांचं आक्रमण परचक्र घालवून देण्यासाठी आहे. थोडक्यात स्वातंत्र्यासाठी. हे या गोष्टीबद्दल कधी कोणी विचार नाही करत. आणि ते शिवाजी महाराजांना जेव्हा वेगळं घेऊन गेले तेव्हा महाराजांना बालपणापासून स्वातंत्र्याचे, स्वाभिमानाचे धडे दिले. आणि ते धडे मिळाले होते म्हणून 9 वर्षाचे शिवाजी महाराज आदिलशहाकडे जेव्हा पहिल्यांदा गेले शहाजी महाराजांसोबत, ते त्यांना आपसुक अंदरून सुचलेलं आहे की ह्या परकीय बादशहाला पूर्णसात करायचं नाही म्हणून. ते काही शिकवलं नाहीये, ते शिकवलेलं नाहीये. त्या गोष्टी त्या 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या पोराला आतून स्फुरल्या आहेत की हा परकीय बादशाह जो आमच्या रयतेवर अन्याय करतोय, आमची देवळं पाळताय, आमची शेतीवाडी उद्ध्वस्त करताय, राक्षसांसारखे अहिरावण आणि महिरावण सारखे, चंड आणि मुंडासारखे आमच्या ह्या गावावर, आमच्या प्रदेशावर राज्य करतायत, हे दुष्ट आहेत. आणि ह्या राक्षसासमोर मी मान वाकवणार नाही, हे त्या 7 वर्षाच्या पोराला आतून सुचलंय. ही केवढी मोठी गोष्ट आहे. ते काही शिकवायचं काम नाही पडलं. आणि म्हणून मग शहाजी महाराजांना जेव्हा हे कळलं की हे शब्द शिवाजी महाराजांचे म्हणजे त्यांच्यासाठी शिवबाचे स्वयंप्रेरणेने आले आहेत, म्हणून शहाजी महाराज मग पुढे महाराजांना एक वेगळं म्हणजे पुण्याकडे वेगळं ठेवलं. त्यांना समजदार लोक दिले आणि त्यांना एक राजा म्हणून उभं करायला सांगितलं. आणि स्वतः शिवाजी महाराजांना एक प्रकारचं बॅकअप देण्यासाठी किंवा महाराजांच्या या उगवत्या स्वराज्याला कडव व्हावं, त्याला संरक्षण करता यावं म्हणून स्वतः आदिलशाहीत राहिले कर्नाटकात. अनेकांना ही गोष्ट शहाजी महाराजांचं महत्त्व नसेल माहीत, पण स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात जे शिवाजी महाराजांचे उद्योग सुरू होते ना, पुणे, सुपे, इंदापूर या 3 प्रकरणांमध्ये जेव्हा ते गावोगावी जायचे, खेड्यापाड्यात गरिबांच्या, गोरगरिबांच्या खालून वरपर्यंत सगळ्या जातीच्या सगळ्या लोकांना भेटायचे, स्वराज्याचा विचार सांगायचे. तुम्हाला काय वाटतं इतकं सोपं होतं का होते? त्या आदिलशहाला मोगलांना काही दिसत नसेल की हा याचा पूर्व काहीतरी लोकांना एकत्रित करण्याचं काम करतोय म्हणून. स्वराज्याचा विचार जरी ह्या घरामध्ये सुरू आहे हे त्यांना कळलं असतं ना, त्या घराला तोफेच्या तोंडाने मारलं असतं मोगलांनी किंवा आदिलशहाने. पण तरी शिवाजी महाराज लपून छपून का होईना ते कार्य करू शकले. याचं कारण असं आहे की त्याच्या मागे जे उभं केलेलं कडं होतं ते शहाजी महाराजांचं होतं. महाराजांवर जेव्हा पहिल्यांदा चढाई झाली, मी जे मगाशी जो एक ओळ म्हटली ना जिजुरीच्या खंडोबाची, त्या खंडोबाच्या खालीच खळद आणि बेलसरला स्वराज्याने पाहिलेली पहिली लढाई होती शिवाजी महाराजांची.
जेव्हा फतेखान चालून आला होता महाराजांवर, त्यावेळेला महाराजांच्या 700-800 पोरांनी त्या 20,000 फौजेचं धुव्वा उडवला होता. आणि ते कसं उडवलं, काय उडवलं, ते एक वेगळं व्याख्यानाचा विषय किंवा ते खूप विस्ताराने सांगावं लागेल. मला हे सांगायचं आहे की इतकी शक्ती त्या पोरांमध्ये आली का बरं? तर महाराजांची स्वतःची मेहनत आणि त्याला शहाजी महाराजांनी दिलेलं बॅकअप आहे. आणि म्हणून जेव्हा अफजल खानाची जो स्वारी महाराजांवर होणार होती, त्याच्या आधी बडी बेगमने म्हणजे आदिलशहाच्या बायकोने, मेलेल्या आदिलशहाच्या बायकोने शहाजी महाराजांना पहिले कंप्लेंट केली आहे की पोराला आवरा, पोराला आवरा, कारण तो आता आमच्या त्याच्या ज्या खोड्या आहेत त्या आमच्या सहन करण्याच्या पलीकडे गेल्या आहेत. हे शहाजी महाराजांना जेव्हा कर्नाटकात पत्र गेलं, शहाजी महाराजांचं उत्तर त्याच्यापेक्षा मजेशीर होतं. शहाजी महाराज म्हणाले की माझं पोरगं माझं ऐकतच नाही, त्याच्या आईने त्याचं डोकसं फिरवलाय, तो काही माझ्या शब्दाच्या बाहेर आहे, ते तुमचं तुम्ही पाहून घ्या काय. पण खरं त्याचं उत्तर होतं, त्या दिवशी त्या बापाला किती समाधान वाटलं असेल की आपण जन्मापासून जे स्वप्न पाहिलं की आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे, त्या दृष्टीने माझ्या पोराने टाकलेलं पहिलं पाऊल आहे, ज्याची पावती आदिलशहाने दिली आहे. पण इतिहास खूप क्रूर असतो. इतिहासामध्ये सगळ्या गोष्टी एकदम साध्या सोप्या पद्धतीने घडत नसतात. पण इतिहासातून शिकणं कशाला म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे सगळं आदिलशहाचं सगळं प्रकरण झालं, सगळं झालं महाराजांनी अफजल खानाचं सगळं प्रकरण झालं, महाराजांनी तो अफजल खान मारला, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या मागच्या स्ट्रॅटेजी मी सांगत बसणार नाही, कारण थोडा पुरेसा वेळ नाही, पाऊण तास जवळजवळ होत आला विषय. मला हे सांगायचं आहे तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टींचा उदाहरता मी रेफरन्स का घेतोय, तर मला तुम्हाला एका विशिष्ट दिशेला न्यायचं आहे, तुम्ही तो डायरेक्शन पकडा, बस झालं. इतिहासातून शिकलं पाहिजे आणि ते आज इम्प्लिमेंट केलं पाहिजे, एवढाच आजच्या ह्या विषयाचा मूळ गाभ्यातला विषय आहे. आणि महाराजांनी ते केलं. इतिहासामध्ये झालेली दुसरी चूक कुठली आहे माहित आहे? सेनापती किंवा राजा पडला, पुढारी पडला की लोकांनी पळ सुटायचं. आजही आपण एखाद्या सामाजिक जर उपक्रम आपण केलेला आहे, समाजाच्या हितासाठी जर एखादा उपक्रम करायचा ठरलं ना, तर आपल्याला पहिले पुढारी लागतो. मग तो पुढारी भेटला की आपण त्याला फॉलो करणार. आणि उद्या चालून जर तो पुढारी त्या बाजून त्या पदावरून सरकला, कुठल्या तरी गोष्टीने काय होणार, तो जर बाजूला झाला तर आंदोलन गेलं खड्ड्यात, विस्कळीत झालो आपण. कारण आपल्याला कायम एक पुढारी लागतो. महाराजांनी ही जी चुकी होती ना, ही चूक सुधारून दाखवली आहे. किती उदाहरणं द्यायचे. तानाजी मालुसरेंचं उदाहरण तर आपल्याला ज्वलंत उदाहरण आहे की तानाजी मालुसरे त्या सिंहगडावर पडले होते आणि आपले मावळे पळायला लागले होते, तर त्यांच्या भावाने सूर्याजी मालुसरेंनी तो मेलेला भाऊ नाही पाहिला, पळणारे लोक पहिले पाहिले. उतरायचे दोर त्या माणसाने कापले आणि अस्सल गावरानी भाषेत त्यांचा समाचार घेतला की तुमचा जो बाप तिथं मरून पडलाय, त्याचा देह कोल्ह्या कुत्र्यांनी खायचा काय. हे काळं तोंड घेऊन महाराजांच्या समोर जाणार, तर महाराजांना काय तोंड दाखवणार की सेनापती पडला ठीक आहे पण पळून आलो. ही चूक होता कामा नये. हे केवढं मोठं उदाहरण आहे. इतिहासामध्ये हिंदूंनी केलेलं प्रत्याक्रमण कधीच कोणी दाखवलं नाहीये, कधीच नाही. आपल्याला एकच होतं की आपला सेनापती पडला की आपण पळून जाणार. शिवाजी महाराजांच्याही काळाच्या 50 वर्षानंतर जेव्हा भाऊसाहेब पेशवे 50,000 आपले इथल्या मराठी लोकांची फौज घेऊन दिल्ली वाचवायला गेले होते. जरा विषयांतर होतंय पण मला मुद्दा सांगण्याचा मला मोह टाळत नाही म्हणून सांगतोय. चुका कशा करतो आपण. महाराष्ट्र तर स्वतंत्र होता. महाराष्ट्रातले 50,000 मराठी भाषिक लोक म्हणजे मराठे, हे फौज जेव्हा भाऊसाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेत गेली, ते सगळे विश्वासराव आणि सगळे ते आपले पुढारी तिथे होते. या 2 हत्तीवर 2 माणसं आपले बसले होते, विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ. विश्वासरावाला गोळी लागली, विश्वासराव खाली पडले. आपल्या लोकांनी पाहिलं, रे मोरक्या गेला वाटते. आपला सेनापती पडला, आपले लोक पळ सुटले. जिंकलेलं पानिपतचं युद्ध हरणारे आपले करंटे लोक आपलेच आहेत की जे लोक उपाशी तापाशी राहून देशाच्या रक्षणासाठी म्हणून महाराष्ट्रातून उठून गेले. केवढं मोठं पुण्याचं काम होतं. राजस्थानमध्ये लोक नाही आले, पंजाबातले लोक नाही आले, उत्तर प्रदेशमध्ये लोक नाही आले. 50,000 इथले लोक उठून दिल्लीच्या रक्षणासाठी गेले होते. कौतुकाची गोष्ट होती, पण चूक केली ना तुम्ही. परत व्यक्तिनिष्ठ राहिलात. शिवाजी महाराजांनी काय शिकवलं होतं की लढायचंय ते तत्वासाठी, लढायचंय ते भगव्या झेंड्यासाठी, थोडक्यात तत्वासाठी. महाराज जेव्हा प्रत्येक वेळी मोहिमेवर जायचे, ती अफजल खानाची मोहीम असो किंवा आग्र्याला जेव्हा महाराज औरंगजेबाला भेटायला गेले असो, महाराजांनी विल बनवलंय, मृत्यूपत्र.
आणि त्यात स्पष्ट नमूद केलं की मी जरी मारला गेलो तरी कार्य थांबू देऊ नका, स्वराज्याचं कार्य चालू राहिलं पाहिजे. ही गोष्ट किती महत्वाची आहे. आजही आजच्या काळात जेव्हा आपण एखाद्या संघटनेमध्ये, एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये आपण काम करतो, समाज उपयोगी जेव्हा काम करतो, तेव्हा ह्या दोन गोष्टी आपल्याला नडतात. एक तर आपल्याला लीडर पाहिजे असते, आणि लीडर मिळाला, लीडरच्या मागे चालायला लागलो, लीडर बाजून सरकलं की आंदोलन बारगडलं, मोहीम बारगडली. ते होता कामा नये. इतिहासातून ते शिकायचंय. महाराजांनी ती परिस्थिती बदलून दाखवली की सेनापती जरी नसला तरीही तुम्ही खचून जाऊ नका, कारण लढायचे तत्वासाठी. 1680ला जेव्हा महाराज गेले, त्याच्यानंतर 9 वर्ष संभाजी महाराजांनी गादी सांभाळली. संभाजी महाराज गेल्यानंतर तर महाराष्ट्रात राजाच नव्हता. परत थोडं विषयांतर होते, पण मी माझ्या या मुद्द्याला धरूनच सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय की 1689ला जेव्हा संभाजी महाराज गेले, तिथून 1707 पर्यंत औरंगजेब मरेपर्यंत जवळजवळ 17-18 वर्ष महाराष्ट्रात छत्रपती, म्हणजे मधातल्या महत्वाच्या काळात छत्रपतीच नव्हते. राजाला महाराज आले होते जिंजीवरून, पण आले वर्षभरात परत गेले, वारले ते. पण शिवाजी महाराजांची शिकवण कशी काम करत होती की महाराष्ट्रामध्ये राजा नाही, सिंहासन नाही, कोणीच नाही, राजधानी नाही, तरीही लोक लढत होते. कारण लढत होते ते तत्वासाठी, लढत होते ते भगव्या झेंड्यासाठी. याला म्हणते शिकवण. या दोन गोष्टी जरी आपण आत्मसात केल्या की इतिहासातून ऐतिहासिक पात्रांना त्यांच्या जातीवरून ओळखू नये, तर त्यांचं कर्तव्य पहिले पाहावं, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं की इतिहासातून दुसरी गोष्ट ही शिकायची आहे की पुढारी पडला, पुढारी जरी सरकला तरी कार्य संपू नये, कारण कार्य करायचे ते तत्वासाठी. या दोन गोष्टी जरी लक्षात राहिल्या, विषय सांगण्यासारखा बराच मोठा आहे. शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंट स्किल्स सांगण्यासारखे आहे, महाराजांचे जे युद्ध महाराजांनी केली ते प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्यासारखी आहे. एखाद्या व्याख्यानमालेचा विषय होईल, ती व्याख्यानमाला मी घेत असतो. मराठ्यांचा जो संपूर्ण इतिहास आहे शिवाजी महाराजांपासून तर अटक विजयापर्यंत, तिथूनही पुढे पानिपतच्या लढाई पर्यंत म्हणा किंवा पुढे 1857 पर्यंत, हा संपूर्ण विषय मी 4-4, 5-5, 7-7 दिवसांच्या व्याख्यानात सांगतो. पाऊण तासामध्ये पूर्ण विषय संपूर्ण हे जवळजवळ अशक्य आहे. पण मला जे मुख्य मुद्दे शेअर करायचे होते ते इतकेच होते की इतिहासातून नेमकं जे घ्यायचंय ते हे आहे की लढायचंय, जे कार्य करायचंय तत्वासाठी करायचंय, आणि संघटित राहाल तर पुढचे आलेले आक्रमण थोपवू शकाल. भारत हा समुद्रापासून तर हिमालयापर्यंत हा एक देश आहे, हे जे विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे ना, त्या हिशोबाने जर आपण एकत्र राहिलो तर इथून पुढे भारतावर कधीही कुठल्याही परचक्र येणार नाही किंवा भारताची परिस्थिती खराब होणार नाही. समाजाच्या दृष्टीने सुद्धा आपण जर एकत्र राहिलो, आपण जेवढे एकजुटीने राहू तेवढं समाजासाठी ते हिताचं आहे. मी तुमचा फार वेळ घेतला, काही बोलण्यात चुकलं असेल तर क्षमा करा, आणि आजचा हा विषय माझा संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.